चलो सगळ्यात महत्त्वाचं आता फायनान्शियल प्लॅनिंग 8 मार्क वेटेजचे दिसते 12 मार्क भरून चला 12 मार्कापर्यंत जाते. तर फायनान्शियल मध्ये सगळ्यात टेन्शन येते काय करू कसं करू. फायनान्स मध्ये पहिली गोष्ट सांगते चॅप्टर लेंदी आहे म्हणून तुम्हाला अवघड वाटायला लागते, बाकी अवघड काय नाही. समजलं तर त्याच्यावर सोपा तोच आहे. फक्त त्याच्यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पर्सेंटेज जर दिलं नाही काय पर्सेंटेज काढायचं आहे किंवा व्हॅल्यू काढायचं हे एवढं कळायला पाहिजे. ज्याला जेवढं कळालं त्याच्यात काही विषय येत नाही. त्याच्यात काय असते मेन आपल्याला जीएसटी काय असते जीएसटी. जीएसटी दोन प्रकार आहेत सीजीएसटी आणि एसजीएसटी आणि दोन्ही काय असते निम्मा निम्मा वाटून दिले. किती असते निम्मा 50%. सीजीएसटी 50% असते एसजीएसटी 50%. दोन्हीकडे 50% म्हणजे स्टेटलाच निम्मा आणि सेंट्रलला निम्मा. टॅक्स जो कलेक्ट होणार आहे तो सेंट्रलला निम्मा द्यायचा आणि स्टेटला निम्मा द्यायचा आहे. आता याच्यात आपल्याला जर पर्सेंटेज दिले काय दिले पर्सेंटेज दिले आपल्याला व्हॅल्यू काढायचं. पर्सेंटेज दिलेलं आहे व्हॅल्यू काढायचं असेल तर डिवाइड बाय 100 करायचं. हे लक्षात ठेवा डिवाइड बाय 100 इनटू टोटल. डिवाइड बाय 100 इनटू टोटल हे डोक्यात गाठ मारून ठेवा. हे जरा कळाला खाला समजला. पर्सेंटेज दिले डिवाइड बाय 100 इनटू टोटल. पण आपल्याला इथं व्हॅल्यू दिली पर्सेंटेज काढायचं. काय करायचे व्हॅल्यू दिली आहे व्हॅल्यू आता समजा इथं व्हॅल्यू दिलेलं रुपीज मध्ये व्हॅल्यू आहे त्याला पर्सेंटेज मध्ये करायचं. तर तिथं ज्या वेळेला काय करायचं आहे डिवाइड बाय टोटल इनटू 100. काय करायचं डिवाइड बाय टोटल इनटू 100 म्हणजे व्हॅल्यूला पर्सेंटेज मध्ये आणायचं. कशात आणायचं आहे टक्केवारी 10% 15% कधी त्यावेळेला इनटू 100 पाहिजे डिवाइड बाय टोटल येतं. इथं मात्र डिवाइड 100 इनटू टोटल एवढं कन्सेप्ट कळाला पाहिजे. ज्याला हे कळालं चॅप्टर मध्ये काही विषय येत नाही एवढं समजून घ्या एवढंच कळायला पाहिजे की काय पर्सेंटेज दिले डिवाइड बाय 100 टक्के दिसलं की डिवाइड बाय 100 आणि रुपये दिसलं की मल्टिप्लाय बाय 100. रुपये दिसलं की मल्टिप्लाय बाय 100 एवढं डोक्यात ठेवा बाकी तुम्हाला कळून जाईल. हे क्लिअर आहे. आता पहिला जो एक्सरसाइज तुमचा सिंपल या बेसिसवरच आहे. सिंपल याच्या बेसिसवर आहे काहीच नाही. तुम्हाला वॉच दिलेले असणार टॅक्सेबल व्हॅल्यू. टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय तुमच्या कुठल्या गोष्टीवर टॅक्स लागत आहे याच्या रिलेटेडची व्हॅल्यू असते म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू. आता ते तुम्हाला सरळ दिलेले असणार आहे त्याच्यात काय विषय घ्यायचा नाही. आता एकच गणित घेतो मी 6वं गणित बघा सगळं कव्हर होते. काय होते सगळं क्वेश्चन्स कव्हर होऊन जाते. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड AC of 1.5 टन टू अ कंपनी. कंपनीला काय केले 1.5 टनचा AC दिलाय. याच्यात सगळं बिट कव्हर होते त्यामुळे हा घ्यायला लागला बघा बाकी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कंपनी कॉस्ट ऑफ AC सप्लाइड इज 551,200 विथ जीएसटी. 51,200 रुपये पण काय विथ जीएसटी. काय विथ जीएसटी म्हणजे टोटल व्हॅल्यू काय टोटल व्हॅल्यू जीएसटी पकडून आहे. रेट ऑफ सीजीएसटी ऑन AC इज 14%. सीजीएसटी किती आहे 14%. Then find the following amounts as shown in the figure in the tax invoice. कसे पहिला विचारले रेट ऑफ एसजीएसटी. एसजीएसटी कधी बी काय असतं इक्वल टू सीजीएसटी. पण त्याचा काय विचारलं लक्ष द्या नीट पहिला विचार करायचा. काय विचारलं रेट विचारलं. रेट म्हणजे काय विचारलेलं असते पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू कशात असते पर्सेंटेज. पर्सेंटेज ऑलरेडी दिले म्हणजे हे किती असणार आहे 14%. क्लिअर आहे. रेट विचारला की पर्सेंटेज मध्ये काढायचं. अमाऊंट विचारली की रुपीज मध्ये काढायचं. कशात पाहिजे रुपीज मध्ये. क्लिअर ठेवा. पर्सेंटेज विचारलं ॲज इट इज टाकलं. पुढं रेट ऑफ जीएसटी ऑन इस. रेट ऑफ जीएसटी म्हणजे जीएसटीचा रेट. जीएसटी बरोबर काय असते सीजीएसटी प्लस एसजीएसटी प्लस सीजीएसटी कळते म्हणजे किती येणार 14 आणि 14 किती झाला 28%. ठीक आहे आता डाऊट आहे. रेट म्हणलं की पर्सेंटेज मध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी काय विचारले टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. तर टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली नाही म्हणजे आपण काय टॅक्स टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे का. आता तुमचा जो लक्ष द्या तुमची जी व्हॅल्यू असते टोटल व्हॅल्यू इज नथिंग बट काय असणार आहे टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस
जीएसटी असते टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. तर जीएसटी ची रुपीज मध्ये माहिती आहे का आपल्याला, जीएसटी इन रुपीज आपल्याकडे नाही कळते, तर टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याकडे आहे. जीएसटी रुपीज आहे का नाही, मी याच्यासाठी लक्ष द्या. टोटल व्हॅल्यू आपल्याला त्यांनी दिलेली ऑलरेडी किती आहे 51,200. हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हे विचारते एक्स चा क्वेश्चन येतोय. तर टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे का नाही, आपण काय म्हणले त्याला एक्स घ्या प्लस जीएसटी चा रेट माहिती आपल्याला, जीएसटी चा रेट माहिती आहे. रेट किती आहे 28%. टक्के चालतंय का नाही, आपण रुपीज मध्ये काढतो म्हणजे डिवाइड बाय 100 आता सांगितलं इनटू टोटल माहिती आहे आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे का नाही, म्हणजे इनटू काय असणार एक्स. क्लियर आहे, फक्त एवढं सोडवायचं गणित क्लियर आहे. तर मला सांगा क्रॉस मल्टिप्लाय केलं किती येते 100x प्लस 28x डिवाइडेड बाय 100. ठीक आहे, ठीक इज इक्वल टू 5200. x काढायचं म्हणजे गुणाकार इकडे आल्यावर ते भागाकार इकडे आल्यावर गुणाकार 5200 इंटू 100 किती झाले 128. 128 इकडे आलं डिवाइड करायचं करून घ्या, इकडेच करतो डायरेक्ट तुम्ही कोणाचा समजून. तर ते 128 इकडे काय केले डिवाइड सॉल्व करा. बेसक 12 बेचो आपल्याला पाडा येत नाही, सिंपल छोटं छोटं करत जाऊ पुढं. बेदुनी 4 कॅरी 1 बेपंचे 10 पुन्हा कॅरी 1 बेसक 12 0 0 नंतर पुढं 64 आहे निम करा 3 2 बेक बेदुनी 4 1 82 16 0 0. क्लियर आहे. पुढं अजून 32 आहे पुन्हा बेक बेसक 12 16 झालं बेसक बेचो 8 0 0. ठीक आहे. पुढे बघा आपल्याला 16चा पाडा तरी येते का नाही, 16 1 16 64 0 0. म्हणजे 400 गुणिले 100 किती आहे 400 गुणिले 100 बरोबर x. टोटल किती आलं 40,000. किती येते 40,000 बरोबर x. जे टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली तुमची 40,000. म्हणजे एसी ओरिजिनल कितीला होता 40,000 होता. कितीला होता 40,000. आता जीएसटी काढायचे म्हणजे जीएसटी किती गेला बघा, तुम्हाला विचारले अमाउंट ऑफ जीएसटी. अमाउंट ऑफ जीएसटी ची अमाउंट विचारले टोटल मायनस किंवा जीएसटी म्हणजे माहित आपल्याला काय. आता जीएसटी काय आहे 28% ना, 28 भागिले 100 इंटू 40,000. हे बी केलं तरी चालतं. 1 2 28 गुणिले 400 करून घ्या. 0 ला 0 8 32 4 2 8 3 11 किती 11,200. म्हणजे तुमचा जीएसटी किती आलाय 11,200. पण कशात आहे रुपीज मध्ये. कशात पाहिजे होता अमाउंट म्हणले ना, अमाउंट म्हणले की रुपीज मध्ये काढायचं. हे डोक्यात ठेवा, अमाउंट म्हणले की ऑलवेज इन रुपीज. क्लियर आहे. नंतर विचारले अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असणार आहे नेहमी डिवाइडेड बाय 2 करायचं. काय करायचं मला डिवाइडेड बाय सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू 11,200 भागिले 2 किती येते 5,600. किती येणार आहे 5,600 5,600. ठीक आहे 5,600. कळलं. सीजीएसटी एसजीएसटी ह्याच्यात सगळंच कव्हर आहे. तुमचा एक्स चा क्वेश्चन बी कव्हर आहे. बघा लक्ष द्या, एक्स चा देखील क्वेश्शन कव्हर आहे कारण एक्स चे रिलेटेड क्वेश्चन मध्ये व्हॅल्यू येते. एक्स काढता आला पाहिजे. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी कधी बी काय असणार आहे टोटल. क्लियर आहे. हे समजून घ्या, हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. ठीक आहे. याला पाहिजे याला तर बाकी सगळे येऊन जाते. कधी रेट म्हणलं की पर्सेंटेज काढायचं हे डोक्यात फिट करा. आणि व्हॅल्यू म्हणलं की काय काढायचं आपल्याला व्हॅल्यू म्हणले की तुम्हाला तिथं रुपीज मध्ये कळते. अमाउंट म्हणले की रुपीज मध्ये, रेट म्हणले की पर्सेंटेज. हे डोक्यात असलं पाहिजे. पुढे असते आपल्याकडे ट्रेडिंग चेन आहे. काय आहे ट्रेडिंग चेन. आता ट्रेडिंग चेन म्हणजे काय एकाकडनं दुसऱ्याकडे चालले, दुसऱ्याकडनं तिसऱ्याकडे व्यवहार वाढला, ट्रान्झॅक्शन्स वाढायला लागले. म्हणजे ट्रान्झॅक्शन करत असतानाच आपल्याला विचारलं जाते. आता ट्रान्झॅक्शन करत असताना लक्ष द्या, व्यवहारामध्ये पहिला सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होत असेल तर कस्टमरचं होतं. कोणाचं होते कस्टमरचं. कारण सगळेजण जरी भरत असले टॅक्स तरी जाते कोणाचा पैसा कस्टमरचा पैसा होतो. आपल्याला वाटतं की पुढचा माणूस द्यायला लागलाय जास्त, कोण दिलाय का नाही. सगळ्यात जास्त पैसा कोण द्यायला लागलाय कस्टमर.
त्याच्यात आपल्याला विचारलेलं असते पेएबल जीएसटी. काय विचारलेलं असते? पेएबल जीएसटी. जीएसटी पेएबल जीएसटी काढायचं असेल तर कधी बी काय असते आयटीसी आउटपुट मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आयटीसी काय आउटपुट मायनस इनपुट म्हणजे घेतलाय किती आणि दिलाय किती, आउटपुट मायनस इनपुट एवढं कळायला पाहिजे. पेएबल जीएसटी काढायचं असते त्याच्यात काय काढायचं आहे पेएबल जीएसटी विच इज ऑलवेज आउटपुट मायनस इनपुट. काय असते आउटपुट मायनस इनपुट. ह्याच्यात सेम तेच प्रकार आहे, तुम्हाला आता गणित कळायला पाहिजे. त्यातलं एकच घेतो गणित हार्डवालं म्हणजे तुम्हाला त्यात सगळंच कव्हर करता येईल. आता बघा आमिर एंटरप्राइजेस परचेस चॉकलेट सॉस बॉटल्स पेड जीएसटी ऑफ 3,800. आमिरने कितीला घेतले 3,800 पेड केलं. किती पेड केलाय 3,800 पेड केलाय. नंतर ही सोल्ड दोज बॉटल्स टू अकबरी ब्रदर्स. ह्यानं कुणाला विकलाय पुन्हा अकबरी ब्रदर्सला अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ 4,100. कितीला 4,100 याला मिळाले. अकबरी ब्रदर्सला विकून काय 4,100 मिळाले. मयंक फूड कॉर्नर परचेस दोज बॉटल्स ॲट अकबरी ब्रदर्स अँड पेड जीएसटी ऑफ 4,500. मयंकला घेतला पुन्हा कितीला 4,500. ठीक आहे. तर क्वेश्चन मध्ये काय म्हणले फाइंड द अमाउंट ऑफ जीएसटी पेएबल ॲट एव्हरी स्टेज ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड द पेएबल सीजीएसटी अँड एसजीएसटी. तर पहिला काय आपल्याला जीएसटी किती पेड केला आणि पेएबल सीजीएसटी आणि एसजीएसटी. जीएसटी पेएबल कधी भी काय असते तुम्हाला आता सांगितलं मी आउटपुट मायनस इनपुट. आउटपुट किती राहील अकबरीसाठी आमिरसाठी सांगा 4,100 वजा 3,800 किती आला 300 रुपये. किती आले 300. पेएबल जीएसटी किती आला 300. सीजीएसटी एसजीएसटी काय असते निमाली मग किती येणार आहे 150. क्लियर आहे. नंतर पुढची डील कोणाबरोबर झाले मयंक सोबत. मयंकसाठी किती येणार आहे मग 4,500 मायनस 4,100 किती येणार 400. महिला भी सीजीएसटी आणि एसजीएसटी 200 किती येणार निमा केलं ना. पेएबल म्हणजे कळते का फक्त किती टॅक्स द्यायचा आहे एवढाच विषय घ्यायचा, बाकी काही घेणं देणं नाही. कळते. तर डिस्काउंटचे क्वेश्चन आले तर डिस्काउंट पहिला काढायचं नंतर बाकी गोष्टी घ्यायच्या. कळते का हे गोष्ट लक्षात घ्या. तर जसा क्वेश्चन आहे मलिक गॅस एजन्सीचा आहे बघा. परचेस गॅस एजन्सी इंडस्ट्री सिलेंडर्स फॉर यूज फॉर 24,500 कितीला 24,500 घेतले. सोल्ड देम ॲट अ लोकल कस्टमर्स ॲट 26,500 विकले कितीला 26,500 ला. हे काय केले बाय घेतले हे सेल केले विकलाय. नंतर फाइंड द जीएसटी टू बी पेड ॲट द रेट ऑफ 5%. किती पर्सेंट ना 5% अँड हेंच फाइंड सीजीएसटी अँड यूटीजीएसटी. सीजीएसटी आणि यूटीजीएसटी. आता इथे युनियन टर्शरी आहे. कसली आहे युनियन टर्शरी. तर पेड जीएसटी किती म्हणले दिली 5% रेट आहे. किती आहे 5%. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला वेळात काढलेलं आहे. काय काढले वेळात काढलेलं. का वेळात काढलेलं आहे याच्यात जरी तुम्हाला दिसते आउटपुट इनपुट पण आपल्याला काय म्हणले जीएसटी पेड ॲट द रेट ऑफ 5%. किती टक्क्याने द्यायचा आहे 5%. तर त्यांना दिलेला जीएसटी विचारला. दिलेला म्हणजे काय फक्त आउटपुटचा घ्यायचा बाकीच्याशी घेणं देणं नाही. तिथं क्वेश्चन मध्ये फिरवलं गेलेलं आहे. कळते. त्यामुळे क्वेश्चन नीट वाचायचा. क्वेश्चन नीट वाचला तर तुम्हाला समजणार आहे. आता बिल बनवायचं आहे. बिल बनवायचा एक क्वेश्चन येतोय पेड. कळते का बिल बनवायचा क्वेश्चन आहे. बिल बनवायचा क्वेश्चन एकदम सोपा आहे. तर 3 मार्कासाठी विचारलं जातं ऍक्टिव्हिटी शीटला येईल बिल बनवण्यासाठीचा. बिलचा क्वेश्चन करायचा असेल तर बिल साठी लक्षात घ्या तुम्हाला बाकी इनवॉइस टॅक्स ह्या गोष्टी स्वतः आपण बिल बनवते असं म्हणा. कळते का मला आधी मी सांगितलंय की स्वतः आपण बिल बनवायला चाललोय अशा पद्धतीने तू क्वेश्चन करा. घेऊ काही बिलचा बिल मध्ये कंडिशन काय काय असते सांगतो तुम्ही बनवू शकता. कळते का क्वांटिटी हे बाकी गोष्टी पाहिजे. आता इथं प्रीपेड बिझनेस बिल विचारले B2C किंवा B2B. B2C म्हणजे काय बिझनेसमॅन टू कंझ्युमर B2C. B2B म्हणजे बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन. तर ते बिझनेस टू बिझनेस दॅट इज B2B. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल बॅटरी आता ह्याच्यामध्ये लक्षात आहे सिंपल गोष्टी आपल्याला करायच्या त्या थांबा घेऊन स्टॉप.
पहिला काय तुमचं नेम ऑफ सप्लायर, तुमचं इथं नाव येईल XYZ काय असेल ते कळते. नंतर इनवॉइस ऍड्रेस, इनवॉइस तुमचा काय असेल ते इनवॉइस टाकायचा. नंतर ऍड्रेस येणार आहे, तर डेट, कॉन्टॅक्ट नंबर, नंतर ईमेल कळते का. म्हणजे आपण नॉर्मल बिल बनवते असंच बनवायचं कळते. आपण नॉर्मल बिल देत आहे अशाच पद्धतीने बिल बनवायचं आहे. नंतर जीएसटी 3 लागते तुमचा. जीएसटी 3 किती अंकाचा असते? 15 अंकाचा जीएसटी 3 असते. किती? 15 डिजिट कोड आहे. किती? जीएसटी 3 मध्ये 15 डिजिट आहे ते माहित असावं, नाहीतर काय तर घोळ घालचाल कळते का. आता हे पहिला इनवॉइस नंबर, इनवॉइस नंबर तुमचा जो आहे आता काही असेल तो टाका 1 2 3 4. ऍड्रेस जे दिलाय जीएसटी हे बाकी गोष्टी भरायचे. नंतर टेबल बनवताना लक्ष द्या, ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यानुसार बनवा. इकडे काय असणार? सिरियल नंबर. पुढं आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यानुसार टाकायचं. काय थिंग्स किंवा काय टाकताय. आता इथे काय दिले? प्रोडक्ट पार्ट्स. काय दिले? पार्ट दिले, बॅटरी पार्ट. समजा आपला प्रोडक्ट घे, काय घेतलाय? प्रोडक्ट. नंतर प्रोडक्टची क्वांटिटी किती घेतली आहे. नंतर त्याचा रेट, काय त्याचा रेट. नंतर टोटल व्हॅल्यू कळते का. टोटल काढावं लागेल ना. 1 असलं तर किती होणार, 2 असले तर किती. नंतर टोटल झाल्यावर जीएसटी काय असते? जीएसटी. पण जीएसटी मध्ये पुन्हा 2 येणार. काय? सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग त्यात 2 काढायचे पुन्हा. सीजीएसटी, सीजीएसटी एकदा पर्सेंटेज, लक्ष द्या. सीजीएसटी काढतोय पण सीजीएसटी काय एकदा पर्सेंटेज मधला आणि एकदा रुपीज मधला. तसंच एसजीएसटी त्याच्यातली पुन्हा 2 पर्सेंटेज मधला आणि रुपीज मधला फिक्स. आणि लास्ट असतोय टोटल. काय करायचे? टोटल मारायची. टोटल जीएसटी येणार कळते. आता फक्त ह्याच्यानुसार भरत जायचं, बाकी काही विषय घ्यायचा नाही. 1 बाय 1 आता भरत जात असताना बघा, भरताना पहिला काय दिले? रेट ऑफ मोबाईल बॅटरी. काय प्रोडक्ट काय आपला पहिला? बॅटरी. रेट दिलाय 200 रुपये. 200 रुपये रेट आहे. क्वांटिटी किती आहे बघा? 1 पीस. एकच पीस आहे म्हणजे क्वांटिटी एकच आहे. म्हणजे याला बॅटरी कितीला भेटली आहे? 200 लाच भेटणार आहे. ठीक आहे. पुढं याचा HSN कोड आहे काय बघा? HSN कोड टाकायचं. HSN कोड आणि इकडे सिरियल नंबर घ्यावा. सिरियल नंबर HSN कोड त्यांनी दिलेला आहे. जो दिलेला असतो तोच टाकायचा. आपल्या मनाचं काय करायचं नाही. किती दिलाय? 8507 जो आहे तो म्हणजे त्या वस्तूचा नंबर असतो. नंतर पुढं जीएसटी सीजीएसटी बघा 12% दिले. किती टक्के? 12%. म्हणजे सीजीएसटी किती आहे? 6%. एसजीएसटी 6%. दोन्ही 6 असणार ना. आता 200 चे 6% काढायचे. काढा. 200 चे 6% किती होणार आहे? 1% किती होते? 2%. बेस सक्क 12 किती रुपये होणार? 12 रुपये. किती? 12 रुपये येणार आहे. 6% आहे. नंतर 12 रुपये टॅक्स येतो तुमचा. नंतर खाली हेडफोन. दुसरी गोष्ट काय घेतली आहे ना? हेडफोन घेतले 8518 त्याचा HSN कोड. हेडफोन घेतलाय. काय घेतलाय? हेडफोन कितीला? 750 रुपये. किती टक्क्यानं? क्वांटिटी बघा एकच क्वांटिटी किती आहे? 1 पीस. 18%. किती टक्के आहे? 18%. 18 म्हणल्यावर इकडं 9%, इकडं 9%. काढा मग 9%. 750 चे 9%. चला पटकन. 750 ला 9%. 10% किती होते? 75. 10% 75 म्हणजे 7.5 मायनस करायचं. 75 मधनं 7.5 किती येते? 67.5. किती येणार आहे? 67.5. 67.5 67 आणि 67.5 67.5. टोटल व्हॅल्यू किती झाली तर 12 224 कळते. टोटल मारता येते तुम्हाला 750 प्लस 67.5 आणि 67.5 किती होते बघा?
67 म्हणजे 68 झाला, 68 आणि 67 किती होते 68 प्लस 67 15 135 135 प्लस 750 किती होणार आहे 5 ला 5 3 8 आणि पुढं 1 येणार किती होणार 8 885 किती येते 885 885 पुन्हा ह्याची टोटल मारायची कळते का ह्याची टोटल मारली की आपलं बिल तयार झालं कळते हे जीएसटी बिल 3 मार्काला क्वेश्चन येते ऍक्टिव्हिटी बेसवर किंवा बेसिक नॉर्मल कंडिशनला जर याला प्रिपेअर जीएसटी बिल असं क्वेश्चन आला तर हे बनवता आलं पाहिजे क्लिअर आहे हे समजून घ्या हे आलं पाहिजे हा जीएसटी बिल आला की याचा विषय क्लिअर आहे ठीक आहे पुढे आता पुढे आपल्याकडे शेअर्स आहे तर शेअर्स मध्ये लक्ष द्या शेअर्स मध्ये फक्त आता गोष्टी आपल्याला बेसिक समजून घ्या शेअर्स मध्ये मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आणि हे झाले ना हे क्लिअर कर शेअर मध्ये मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यू आणि लक्ष द्या याच्यात दोन गोष्टी असतात व्हॉट इज मार्केट व्हॅल्यू आणि व्हॉट इज फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय मार्केटच्या चालू किंमत कळते चालू किंमत फेस व्हॅल्यू म्हणजे रजिस्टर होतानाची किंमत काय रजिस्टर होतानाची किंमत मग शेअरची कंडिशन ह्या दोन गोष्टीवर ठरत असते इफ आता लक्ष द्या जर आपल्याकडे कंडिशन मध्ये मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू नंतर काय मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू तिसरी कंडिशन मार्केट व्हॅल्यू इज लेस दॅन फेस व्हॅल्यू प्रत्येक कंडिशनला काय म्हटलं जाते मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू काय फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे तर त्याला काय म्हटलं जाते शेअर इज ॲट प्रीमियम महाग चालू आहे शेअर काय चालू आहे महाग चालू आहे जर दोन्ही इक्वल आहे दोन्ही काय इक्वल आहे तर शेअर इज ॲट पार कसा आहे शेअर पार आहे म्हणजे दोन्ही इक्वल कंडिशन आहे आणि जर मार्केट व्हॅल्यू पेक्षा ही लहान आहे तर शेअर इज ॲट डिस्काउंट कसा चालू आहे डिस्काउंट मध्ये काय चालू आहे शेअर व्हॅल्यू आपल्याला डिस्काउंटेड मध्ये देत आहे तर आता हे करता आलं पाहिजे हे कळालंच आहे नंतर सम ऑफ इन्व्हेस्टेड विचारलं सम ऑफ इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला लक्षात घ्या सम म्हणजे टोटल सम ऑफ इन्व्हेस्टेड कोणाकडे सेटर खाली नंबर ऑफ शेअर्स इनटू number of shares into market value number of shares into market value शेअर किती आणि मार्केट व्हॅल्यू किती म्हणजे समजा एक शेअर माझा चालू भाव होता 10 रुपयाचा मी 50 शेअर घेतले तर काय 50 गुणिले 10 म्हणजे टोटल व्हॅल्यू किती झाली 500 रुपये झाली हे कळलं पाहिजे हे क्लिअर आहे नंतर याच्यात दुसरा क्वेश्चन येतोय रिटर्न ऑन इक्विटी ROR कळते का रेट ऑफ रिटर्न ROR दॅट इज रेट ऑफ रिटर्न्स रेट ऑफ रिटर्न्स काढायचे असते तर x कन्सिडर करून काढायचे x कन्सिडर करून फाइंड करता आले पाहिजे आणि ह्याच्यात महत्त्वाचा क्वेश्चन येतोय डिव्हिडंड कुठला डिव्हिडंड इज ऑलवेज ऑन फेस व्हॅल्यू कशावर असते डिव्हिडंड फेस व्हॅल्यू लक्षात ठेवा कधी मी डिव्हिडंड इज ऑलवेज ऑन फेस व्हॅल्यू डिव्हिडंड कधी भी फेस व्हॅल्यूवर दिला गेला जाते फेस व्हॅल्यू असेल त्याच्यावरती डिव्हिडंड दिलेला असते आणि तुमचं ब्रोकरेज जे आहे ते ऑलवेज ऑन मार्केट व्हॅल्यू कशावर असते मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यूचा फरक कळायला पाहिजे त्या दोन्हीवरती हे डिपेंड करते फेस व्हॅल्यूवर आणि मार्केट व्हॅल्यूवर केलेलं असते आता याच्या क्वेश्चन मध्ये बघा साधं सिंपल सरळ गणित येते फक्त तुम्हाला कळायला पाहिजे आता इथे काय म्हणले कुठले घेऊ आता याचं तिसरं गणित बघा जोसेफचं 3 शेअर्सचं हे महत्त्वाचं गणित आहे जोसेफ परचेस द शेअर्स फाइंड इट्स टोटल इन्व्हेस्टमेंट आता त्याने कंपनी ए घेतलाय काय झालं ते जोसेफ साठी कंपनी ए तिकडे बस म्हणून कंपनी ए मध्ये काय केलं त्यानं 200 शेअर्स
फेस व्हॅल्यू किती होती त्याची 2 रुपये. प्रीमियम चालू होतं 12 रुपये. हे व्हॅल्यू किती आहे. नंतर बी कंडिशन, कंपनी बी 45 शेअर्स घेतले, मार्केट व्हॅल्यू डायरेक्ट दिली आपल्याला 500 रुपये. आणि नंतर कंपनी सी त्याच्यामध्ये एक शेअर घेतलाय 10,540. आता 200 शेअर्स आहेत. पहिला काय तुम्हाला माहिती आहे, सम ऑफ इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मार्केट व्हॅल्यू असली पाहिजे. इथं मार्केट व्हॅल्यू आहे का नाही. फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम कधी आपल्याला मार्केट व्हॅल्यू काढायचे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. म्हणजे काय 2 अधिक 12 किती झालं 14 रुपये मार्केट व्हॅल्यू. सम काढायचे. सम इज इक्वल टू 200 इंटू 14 दोन्ही 28 2800 किती आलं 2800. इथे किती आहे 45 शेअर आहे. इथे सम काढायचे 45 इंटू 500 0 0 पाचा 25 5 20 2 22,500. इकडे किती आहे 10,540. आता सम विचारले म्हणजे सगळ्यांची बेरीज आहे. सगळ्यांची बेरीज करा. 22,500 10,540 आणि इकडे किती आहे 2800. 0 ला 0 4 ला 4 5 5 10 8 18 1 4 ने 5 3 35 35,840. किती आलं सम ऑफ इन्व्हेस्टेड 35,840. तुम्हाला सम ऑफ इन्व्हेस्टेडचा क्वेश्चन आला तरी करायला पाहिजे. महत्त्वाचं कंपनी ए बी आणि सी याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सिंपल आहे लक्षात. पुढं क्वेश्चन अजून एक येऊ शकतो तुम्हाला. रेट ऑफ रिटर्न्स इन्व्हेस्टमेंटवर काढा. इन्व्हेस्टमेंटवर रेट ऑफ रिटर्न्स काढा. श्रीशेल परचेस 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू 100 रुपीज. किती रुपये होते 100 रुपीज फेस व्हॅल्यू असताना त्याने शेअर्स घेतलाय. हे क्लिअर झाले. तर लक्ष द्या. श्रीशेलनं 150 शेअर घेतले. फेस व्हॅल्यू होती 100 शेअर्स किती आहेत 150 फेस व्हॅल्यू 100. मार्केट व्हॅल्यू 120. मार्केट व्हॅल्यू किती आहे 120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड 7%. डिव्हिडंड किती दिला आहे 7%. आता आपल्याला माहिती आहे डिव्हिडंड कधी कशावर असते फेस व्हॅल्यूवर असते. आता मागास डिव्हिडंड ऑलवेज कशावर असणार आहे फेस व्हॅल्यू. पण डिव्हिडंड आपल्याला रुपीज मध्ये काढायचं आहे. 7/100 इंटू फेस व्हॅल्यू किती रे 100 गेलं म्हणजे किती रुपये मिळाले 7 रुपये डिव्हिडंड आहे. किती रुपये 7 रुपये डिव्हिडंड. किती शेअर्स आहेत 150 शेअर्स. किती शेअर्स आहेत 150 शेअर्स. शेअर्सची किंमत बघा लक्षात 7 रुपये का शेअर आहे म्हणजे 7 इंटू 150 टोटल किती झाले बघा 0 ला 0 7 5 35 7 1 7 3 10 100 म्हणजे किती 1,050 रुपये त्याला काय आलाय डिव्हिडंड आलाय. फाइंड द रेट ऑफ रिटर्न्स ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. तर रेट ऑफ रिटर्न्स काढायचा आहे. रेट ऑफ रिटर्न्स डिव्हिडंड किती आला रे 1,050. टोटल किती घातले होते टोटल 150 शेअर्स कितीला घेतले 120 ला. मग पहिला त्याची मार्केट व्हॅल्यू इथं सम काढा. सम इन्व्हेस्टेड काय असणार आहे 150 इंटू 120 हे 2 0 ला 2 0 12 गुणिले 15 करायचं 12 पंचे 60 12 1 12 6 18 म्हणजे किती 18,000 घातले होते. किती 18,000. आपल्याला सम ऑफ इन्व्हेस्टेड पाहिजे. सम ऑफ इन्व्हेस्टेड म्हणजे आता त्याला इन्व्हेस्ट मध्ये किती मिळाले म्हणजे 100 इंटू 100 करायला कळते 0 0 0 0 टाकले होते किती आले किती बघायचं. इथला एक 0 गेला इथला एक 0 18 1 18 पुढं बरं 18चा पाडा येत नाही जाऊ 6 3 न करा 3 सक 18 3 3 9 3 5 15 6 न जाते का नाही 6 1 6 5 20 पॉइंट 0 50 60 48 म्हणजे 5 पॉइंट समथिंग येईल. कधी
5.8 च्या आसपास काय तर तुम्हाला रिटर्न ऑन इक्विटी मिळते. कधी रेट ऑफ रिटर्न काढायचं असेल तर काय करायचं कळाले, तुमचा जो डिव्हिडंड आहे डिव्हिडंड डिवाइडेड बाय टोटल, किती गुंतवले डिव्हिडंड डिवाइडेड बाय टोटल 100 करा, तुम्हाला मिळून जाईल. क्लियर आहे? हो. हां, हे आता तुमच्याकडे ह्याच्यातले क्वेश्चन्स लक्ष द्या. एकतर ह्याच्यातले क्वेश्चन डिव्हिडंड बेसवर, नाहीतर तुम्हाला म्हटलं मी इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट देतील एवढे गुंतवले त्याच्यावरून किती मिळेल, किंवा ह्याच्यात आला तर सिंपल आपलं लक जर चांगलं असलं तर 3 मार्काला डायरेक्ट हा 4 येते. कळते का? फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे तर तुमचा शेअर पारला आहे का प्रीमियमला हे सांगा. कळते? हे आता आपल्याला बेसिक आहे तुम्हाला यायला पाहिजे. कळते? शेअर इज ॲट प्रीमियम, शेअर इज ॲट पार, हा मी क्वेश्चन येऊ शकते. लक चांगला असेल तर आपल्याला तो येतो. आता पुढचा बीट आहे ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे लक्ष द्या, ब्रोकरेज म्हणजे दलाली. ब्रोकरेज म्हणजे काय? दलाली. तर दलाली काढायचे, जसं आता मी तुम्हाला सांगितले डिव्हिडंड काढायचं असेल तर ऑलवेज कशावर असते? फेस व्हॅल्यूवर. डिव्हिडंड कशावर आहे? फेस व्हॅल्यूवर. तसं ब्रोकरेज ऑलवेज असतोय मार्केट व्हॅल्यू. कशावर असते? मार्केट व्हॅल्यू. ब्रोकरेज इज ऑलवेज ऑन मार्केट व्हॅल्यू, मार्केट प्राइसवर ब्रोकरेज असते. तर ब्रोकरेज दोन्हीकडनं मिळणार. ब्रोकरेज हे दोन्हीकडनं मिळत असते. म्हणजे शेअर विकल्यावर मी तुम्हाला ब्रोकरेज द्यायचं आहे, शेअर घेताना मी तुम्हाला ब्रोकरेज द्यायचं. घेत असताना लक्ष द्या, शेअरची प्राइस तुम्हाला काढायला लक्ष द्या, टोटल व्हॅल्यू. घेत असताना मी शेअर घेतोय, काय करतोय? शेअर घेतोय. शेअर घेत असताना मला शेअरची प्राइस तर द्यायची, म्हणजे मार्केट व्हॅल्यू तर द्यायची, तर त्याच्यासोबत काय द्यायचं आहे? ब्रोकरेज. ब्रोकरेज काय करायचं आहे? प्लस करायचं. घेत असेल तर काय? बाईंगला शेअर घेत असेल तर मला 5 रुपयाचा शेअर आहे, 5 रुपयाला पडणार आहे का? नाही. 5 रुपये 10 पैशाला पडत का? तर ब्रोकरेज मला त्याला द्यायचं. ब्रोकरेज काय करायचं आहे? द्यायचं. नंतर दुसरं सेलिंग. सेल करत असताना टोटल व्हॅल्यू कशी असते? माझी मार्केट प्राइस जेवढी काय असणार त्यातनं काय होणार? ब्रोकरेज माझं वजा होत असते. काय होते? ब्रोकरेज मायनस. ब्रोकरेज इज ऑलवेज सबस्ट्रॅक्ट. ब्रोकरेज काय होते? मायनस केलं जातं. माझ्या प्राइस मधून ब्रोकरेज इज सबस्ट्रॅक्टेड, मायनस केलं जातं. क्लियर आहे? हे समजायला पाहिजे. एवढ्या गोष्टी समजल्या असतील तर याच्यात काय विषय होत नाही. एवढं लक्षात ठेवा, ब्रोकरेज कधी बी मार्केट व्हॅल्यूवर घेतलं जाते आणि डिव्हिडंड हा कधी बी कशावर असतोय? फेस व्हॅल्यू. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर. ब्रोकरेज आता बाईंग कंडिशन, मी घेत असेल, विकत घेतोय म्हणजे मला टॅक्स द्यायचा आहे, म्हणजे जेवढं माझी प्राइस आहे त्याच्यामध्ये टॅक्स ऍड होणार आहे. आणि जर मी विकलाय म्हणजे मला जेवढी येणार आहे त्यातनं मी ब्रोकरेज दलाली कट करून देणार, मायनस करून देणार आहे. हे कळायला पाहिजे. हे महत्वाचं बघा. ह्याच्यातला क्वेश्चन म्हणलं तर हे चार्टचा क्वेश्चन लक्षात ठेवा. हा चार्टचा महत्वाचा आहे. चार्टचा क्वेश्चन येते. क्वेश्चन नंबर 3 बघा, फिल इन द ब्लँक्स साठी किंवा पहिले 1-2 जरी तुम्ही बघितले ब्रोकरेज काढा. ब्रोकरेज काढायचं म्हणलं की सिंपल तुम्हाला सांगितलं मार्केट व्हॅल्यूवर काढायचं. कशावर काढणार आहे? मार्केट व्हॅल्यूवर काढायचं आहे. काय एखादं घेऊ गणित म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. चालू पण ठीक आहे, एक गणित घेऊ म्हणजे तुमचा विषय क्लिअर होतो. फक्त अभ्यास व्यवस्थित करा. काही रिव्हिजन राहिले असेल, डाऊट असतील तर ते क्लिअर करून घ्या. डाऊट करू नका, डाऊट राहिले तर अवघड होते. मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज 200 MV दिले. मार्केट व्हॅल्यू किती दिली आहे? 200. इफ ब्रोकरेज रेट, ब्रोकरेज किती दिलेले? 0.3%. देन फाइंड द परचेस व्हॅल्यू. काय विचारले? परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यू म्हणजे बाईंग प्राइस. काय करायचे? बाईंग प्राइस. बाईंग प्राइस आहे. बाईंग प्राइस काढायची असेल तर तुम्हाला परचेस व्हॅल्यू आता सांगितलं बघा. परचेस शेअर घेतलाय म्हणजे काय? MV प्लस ब्रोकरेज. MV प्लस ब्रोकरेज. MV प्लस ब्रोकरेज. ठीक आहे. MV आपल्याकडे आहे का? MV आहे, पण ब्रोकरेज आहे का? नाही. म्हणजे ब्रोकरेज काढल्याशिवाय जाता येत नाही. तुमचं ब्रोकरेज आहे की, पण ब्रोकरेज रेट मध्ये चालतंय का? नाही. आपल्याला कशात पाहिजे? अमाऊंट मध्ये पाहिजे. अमाऊंट मध्ये काढायचं असेल तर आपल्याला फिक्स आहे काय? पर्सेंटेजचा जे आहे डिवाइड बाय 100 इंटू काय करायचं आहे? MV. ब्रोकरेज काढतोय. ब्रोकरेज कुणाला मल्टिप्लाय करणार आहे? मार्केट व्हॅल्यू. 0.3 अपॉन 100 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे तुमची? 200. 0000 किती येते? 0.3 इंटू 2 0.6 किती येणार आहे? 0.6. 0.6 रुपीज. तुमची टोटल परचेस व्हॅल्यू काय असणार आहे? 200 प्लस 0.6 दॅट इज 200.6 रुपीज. कते 200 रुपीज 60 पैसा. कते 200 रुपये 60 पैसे. ही तुमची काय असणार आहे? परचेस प्राइस. व्हॉट इज दॅट? परचेस प्राइस ही तुमची आहे. कते हे झालं ब्रोकरेज.
हा प्रॉपरली एवढा लास्ट कन्सेप्ट आहे, एवढा आलं की तुमचा हा चॅप्टर तर क्लिअर होते. व्यवस्थित करा, वेटेज आहे आणि सिंपल आहे. तुम्ही अवघड म्हणून समजत तर अवघड होते, व्यवहारी म्हणून शिका. याच्या एवढा सोपा हा चॅप्टर आहे. ओके ठीक आहे, हा क्लिअर करा. ऑल द बेस्ट. बाकीचं करूया. 40 पैकी 40 लक्षात ठेवा. कष्ट करा, होऊन जाईल. थँक्यू.